नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, ॲनिमल हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर त्या चित्रपटावरचं माझं परीक्षण म्हणजे सिनेमा रिव्ह्यू तोही मी यूट्यूबवरती टाकला. त्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मित्रांनो, तो माझा व्हिडिओ होता किडलेल्या वांग्याचं सडलेलं भरीत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितलेला असेलच. त्यावरती जर मी चुकत नसेल तर आतापर्यंत 46 प्रतिक्रिया आलेल्या आहेत, 46 कमेंट्स. तर त्या कमेंट्स वाचून माझं खूप मनोरंजन झालं आणि मग माझी अशी इच्छा झाली की मी एकटाच त्या कमेंट्स वाचून त्याच्यातून मनोरंजन स्वतःचं का करून घेऊ, मी तुमचंही मनोरंजन करावं. त्यामुळे हा व्हिडिओ मुद्दाम त्यासाठीच आहे की त्या मूव्ही रिव्ह्यू म्हणजेच ॲनिमल चित्रपटाचं जे मी परीक्षण केलं त्यावरती ज्या प्रतिक्रिया आल्या त्या मी तुम्हाला एक एक वाचून दाखवणार आहे आणि त्यावरती माझं जे काही स्पष्टीकरण आहे तेही मी सांगणार आहे. तर एक प्रतिक्रिया आहे, मी नावं मुद्दामच सांगणार नाही आहे, तुम्ही स्वतः तिथे जाऊन बघू शकता. त्या प्रतिक्रियांच्या मध्ये तुम्हाला सगळं दिसेलच. अरे हा तर सस्ता सुबोध भावे. तर ह्यातला जो काय म्हणूया हे एक सार्कॅझम आहे हे मलाही कळतंय, पण माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की सार्कॅझम म्हणून सुद्धा माझी तुलना सुबोध भावे यांच्याशी होऊ शकत नाही. सुबोध भावे अतिशय ग्रेट कलाकार आहे, त्याच्या पायाशी सुद्धा मी पोचणार नाही. तर पण ठीक आहे, त्यानिमित्ताने सुबोध भावेसारख्या ग्रेट कलाकाराशी माझी तुलना होती, भले सार्कॅझम म्हणून. आणि ठीक आहे, सस्तेपणा काय आमच्या पाचवीला पुजलेला आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. सो मी ती एक हेल्दी कमेंट म्हणून देतोय. आणखीन एक कमेंट आहे, अनअचिवेबल काहीतरी बोलून पब्लिसिटी स्टंट करू नका. म्हणजे याच्यात मी काय अनअचिवेबल बोललो, त्या सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये मी काय नेमकं अनअचिवेबल बोललो हे मला माहित नाही. आणि पब्लिसिटी स्टंट करू नका, मी कसली पब्लिसिटी केली, म्हणजे पब्लिसिटीचा स्टंट मी कसला केला हेही मला नाही कळलं. कारण मी आतापर्यंत माझे जे काही व्हिडिओ आहेत, माझा यूट्यूब चॅनल जर तुम्ही नीट बघितला तर त्यात तुम्हाला एकही व्हिडिओ असा सापडणार नाही की जो मी मुद्दाम पब्लिसिटी स्टंट म्हणून तो तयार केला. नेव्हर नेव्हर नेव्हर, कधीच नाही. गॅमा आणि बीटा हे कोणी कवी नाहीत. आता त्यांना अल्फा म्हणायचं असेल त्यांनी गॅमा म्हणलंय. गॅमा अशी कुठलीही प्रवृत्ती अजून तरी कुठल्याही व्यक्तिमत्वाच्या ह्याच्यात म्हणजे सायकोलॉजीच्या परिभाषेत सुद्धा अजूनही म्हणजे अल्फा, बीटा आणि आता एक नवीन निर्माण झालेली म्हणजे सिग्मा, एवढ्या 3च प्रवृत्ती सांगितलेल्या आहेत. हे गॅमा हे त्यांनी कुठून शोधून काढलं माहित नाही, बहुतेक हल्कच्या मधनं त्यांनी गॅमा काढलेला असेल. असो, तर गॅमा आणि बीटा हे कोणी कवी नाहीत. ठीक आहे, ओके. म्हणजे अल्फा प्रवृत्तीचे लोक कधी कवी होऊच शकत नाहीत. हे जे ॲनिमलवाल्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावरती टाळ्या शिट्ट्या मारलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विचारलं पाहिजे की खरंच असं आहे का काही. आणि मुख्य म्हणजे हे ज्यांनी रेकग्नाइज केलं असे जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत ना, त्यांना विचारलं पाहिजे की काय रे बाबांनो, तुम्ही अल्फा जर असाल तुमच्यापैकी कोणी, किंवा अशा अल्फा मेंटॅलिटीचे जे लोक असतात ते कधी क्रिएटिव्ह नसतातच का? त्यांच्यामध्ये कोणी कवी नसतोच का? चेक केलं पाहिजे, माहिती काढली पाहिजे. आणि काय पुढे म्हणलं ना की किरकिरेंनी म्हणजे स्वानंद किरकिरेंनी कधी चांद तारे तोडले का? मुख्य गोष्ट ही आहे की स्वानंद किरकिरे हे कवी आहेत, लिरिसिस्ट आहेत, गीतकार आहेत ते. आणि ॲनिमल चित्रपटामध्ये तो जो डायलॉग आहे ना तो फक्त चांद तारेच्या संदर्भातला नाहीये. एकंदर कवी आणि कवींची मानसिकता आणि कवी हे कसे बीटा असतात, कवी हे कसे वीकर मॅन असतात हे त्यात वाक्यामध्ये येऊन गेलेलं आहे. फक्त चांद तारे तोडणं म्हणजे कवी असं नाही, ते त्यांनी सिम्प्लिफाय करायचं म्हणून त्याच्यात चांद तारे तोडणं हे त्यांनी म्हटलेलं आहे. पण स्वानंद किरकिरेंच्या तुम्ही कविता बघा, व्हरायटी आहे, प्रचंड व्हरायटी आहे स्वानंद किरकिरेंच्या कवितांमध्ये, त्यांच्या गीतांमध्ये. त्यांनी चांद तारे तोडले का नाही याचा अभ्यास तुम्ही करून बघा. बरं, पुढची कमेंट. थँक्यू फॉर कमिंग. ही जी मूव्ही होती ती आली तेव्हा का कोणी बोललं नाही.
उफ ती तर फेमिनिस्ट मूवी होती ना. तर मुख्य गोष्ट अशी की मी चित्रपटगृहात रिलीज होणारा प्रत्येकच चित्रपट बघतो असं नाही. इवन हा अॅनिमल चित्रपट सुद्धा बघायचा नव्हताच मला, पण स्वानंद किरकिरे यांची पोस्ट मी वाचली आणि त्यामुळे माझी जिज्ञासा जागृत झाली आणि म्हणून तो चुकून मी चित्रपट बघितला आणि नंतर तो मला हिट झाला. हिट अशासाठी झाला की एक समाज म्हणून नेमके काय संस्कार या चित्रपटाच्या मार्फत होत आहेत हे मला वाटलं, म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली. त्याच्यामुळे थँक्यू फॉर कमिंग. मी आजतागायत अजून बघितलंच नाही त्याच्यावरती प्रतिक्रिया काय मी देणार आहे. आणि उफ ती तर फेमिनिस्ट मूवी होती ना, तर आता ती बघायलाच पाहिजे अशी अजूनही मला म्हणजे जिज्ञासा जागृत नाहीये झालेली की एखादी गोष्ट फेमिनिस्ट आहे किंवा नाही, किंवा एखादी गोष्ट खूप पाशवी पद्धतीने दाखवली आहे मग ती बघायलाच पाहिजे असं काही नाहीये. असं वाटून मी कधीच कुठला पिक्चर बघायला जात नाही असं नाहीये. एस्पेशली मी ह्युमन इंटरपर्सनल रिलेशन्स वगैरे असल्या गोष्टींचे चित्रपट बघायला मी सहसा जातच नाही. पण त्यामुळे मग हा आरोप पुढचा जो आहे की ती फेमिनिस्ट मूवी होती ना, मग त्यावरती कोणीच काही का बोललं नाही, तर आय डोंट नो कोणी काही का बोललं नाही. आणखीन एक प्रतिक्रिया आहे. एक सर आहेत ते असं म्हणतायत, बट व्हाय आर यू कॉलिंग वांगी भेंडी टू डिरेक्टर नेम. म्हणजे संदीप वांगा रेड्डी हा जो या अॅनिमल चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे त्याचं मी सगळं वांगी भेंडी करून टाकलं होतं अख्ख्या त्या व्हिडिओमध्ये. तर त्यावरती त्यांचं म्हणणं आहे की बट व्हाय आर यू कॉलिंग वांगी भेंडी टू डिरेक्टर नेम, दिस शोज व्हॉट इज युअर मेंटॅलिटी. तर तुम्हाला माझ्या मेंटॅलिटीचं परीक्षण करायचं असेल, उत्तम, जरूर करा माझ्या मेंटॅलिटीचं परीक्षण. पण त्यातून तुम्हाला एक गोष्ट निष्पन्न होईल, ती म्हणजे मी त्याच्या नावाची जी काही वांगी भेंडी करून टाकली ना त्याचं कारण एक आहे आणि ते अगदी सोपं स्वच्छ कारण आहे. ते म्हणजे आदर वाटावा अशी कलाकृती जर संदीप वांगा रेड्डी यांनी केली असती तर मी हे असं वांगी भेंडी रायता भरीत असलं काहीही बोललो नसतो. आदर वाटावा अशी कलाकृती तुम्ही तयार करा, आदर डेफिनेटली मिळणार, 100% मिळणार. आदर वाटावा असं तुमच्याकडनं काही घडलंच नाही तर कशाला आदर ठेवायचा आहे. आमच्याकडे महाराष्ट्राची संस्कृती फार वेगळी आहे. दगडांच्या देशा असं म्हटलं जातं. तर राकट देशा, कणखर देशा असा हा देश आहे. असं हे राज्य आहे आमचं महाराष्ट्र. मागचं उदाहरण तुम्हाला देतो मी इतिहासातलं. एक फार काही नाही, 50-60 वर्षांपूर्वीची फक्त गोष्ट आहे. प्र के अत्रे हे नासी फडक्यांचा उल्लेख फडकं असं करायचे. किती डिरोगेटरी आहे हे बोलणं. पण नासी फडके हेही एक साहित्यिक, प्र के अत्रे सुद्धा एक साहित्यिक. प्र के अत्रे जाहीर भाषणांमध्ये त्यांचा उल्लेख असा फडकं म्हणून करायचे. त्यांच्यात काहीतरी वितुष्ट होतं, काही वैचारिक त्यांच्यातले अनेक कंगोरे काय 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 होते ज्यामुळे प्र के अत्रे तसं म्हणायचे. आमच्या पुढे तो आदर्श आहे आणि त्याच्यामुळे त्या संदीप वांगा रेड्डी याचं आपल्याला पटलं नाही, त्याची कलाकृती नाही, बरोबर नव्हती आणि त्यामुळे त्याचं वांगा भेंडी मी जे काय बोलायचं ते बोललो. आणि त्यात काही शिवी काहीच नाहीये. वांग भेंडी ह्याच्यात काय शिवी आहे मला काही कळत नाही. असो, आणि त्यामुळे मग माझी मेंटॅलिटी काय हुडकून काढायची ती काढा जरूर. ठीक आहे. आणखीन एकाने म्हणलंय ग्रो अप मॅन. ओके, ठीक आहे, ग्रो अप मॅन. ओके. अजून एक प्रतिक्रिया. काय छापील बडबडतंय, मादक द्रव्य, वैधानिक इशारा, 3 डॉट, 3 नाही 2च डॉट आहेत. ठीक आहे. तर माझ्या छापील बडबडण्याचा, छापील पद्धतीने बोलण्याचा म्हणजेच शुद्ध मराठी बोलण्याचा काही लोकांना खूप त्रास होतोय आणि चिडचिड होतीये माझ्या शुद्ध बोलण्याची. पण मित्रांनो, मला सगळ्यांना सांगायला अतिशय आवडेल की मी मराठीच्या ज्या सर्व बोली आहेत, म्हणजे अक्रॉस ऑल रिजन्स, जे वेगवेगळे महाराष्ट्रातले प्रदेश आहेत, जी क्षेत्र आहेत, म्हणजे कोकण असेल, वराड असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल आणि उत्तर महाराष्ट्र असेल, हा संबंध त्या त्या रिजननुसार मराठी बोली भाषा
जी की गावागावानुसार तिचा बाज बदलतो, मराठीची शैली बदलते, ढब बदलते, लहेजा बदलतो. अशा त्या प्रत्येक बोलीभाषेचा, त्या प्रत्येक लहेजाचा मी सन्मान ठेवतो, मी आदर ठेवतो. माझा असा बिलकुल दावा नाही की त्यातल्या प्रत्येक लहेजाचा मला त्या पद्धतीने मला बोलता येतं. नो, मला नाही जमत तसं. पण एवढं नक्की की मला ग्राम्य मराठी, म्हणजे ज्याला साध्या मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं खेडवळ मराठी, गावाकडची मराठी, तशी आमच्या गावाकडची मराठी मी बोलता येते बरं का. काय आहे मंडळी, आपल्याला गावाकडची खेडवळ मराठी बी बोलता येते, समजा बोलता येतंय आपल्याला. पर काय आहे की एक प्रमाण भाषा म्हणून बी काहीतरी असती. तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये जी शुद्ध मराठी म्हणून जी भाषा आहे तिला प्रमाण मराठी भाषा असं म्हणतात. त्या प्रमाण मराठी भाषेचा उपयोग करून बड्या बड्या विद्वान पंडित लोकांनी मोठी मोठी व्याख्यानं दिलेली आहे ती. आणि त्याच्यामुळं काय आहे की आपल्याला बी तसलीच व्याख्यानं ऐकून ऐकून कानावर आपली आपली म्हणजे माझी अशी सवय झाली आहे की शुद्धच बोलायचं. खास करून आपले विचार ज्या वेळेला बोलायचे, औपचारिक पद्धतीने जेव्हा बोलायचे, त्यावेळेला ते छापीलच माझ्याकडून बोललं जातं. एकेकाळी मी प्रोफेसर राहिलेलो आहे, मी शिक्षकी पेशातला राहिलेलो असल्यामुळे माझ्याकडून ते नकळतपणे छापील बोललं जातं. तर ऐकणाऱ्याला त्याचा जर त्रास होत असेल, अजीर्ण होत असेल, हरकत नाही, होऊ दे त्रास, तो चांगला आहे. कारण अशा शुद्ध मराठीचे पण संस्कार होऊ देत. शुद्ध मराठी भाषा ही काही शिव्या शाप नाहीये. तुम्हाला जर त्रास होत असेल तर मी ऐकू नका. जे मी थोडी ना तुम्हाला निमंत्रण दिलंय की काहीही करा आणि ऐकतच बसा हे शुद्ध मराठीतलं. तुम्ही ह्याच्यावरती टोमणे, मला एक आश्चर्य वाटलं, कोणी सखाराम घटनेचा उल्लेख ह्याच्यावरती केला नाही. सखाराम घटने कसलं बडबडतोय, छापील मराठी सारखं जे काय बोलतोय ते असंही म्हणता आलं असतं. ठीक आहे, मी ती जी काही प्रतिक्रिया आहे ती मी पॉझिटिव्हली घेतोय. कारण मी काही याच्यात चूक करत नाही असं मला वाटतंय. तुम्हाला त्रास होत असेल नका ऐकू. पण ही जी एक सवय लागली आहे, म्हणजे इंग्लिश बोलताना ते अगदी द इंग्लिश मस्ट बी फ्लुएंट अँड विथ परफेक्ट ऍक्सेंट वगैरे वगैरे. मग ब्रिटिश ऍक्सेंट, मग ती युकेची ऍक्सेंट, ती US ची ऍक्सेंट, ऑस्ट्रेलियन ऍक्सेंट, अशा प्रत्येक ऍक्सेंटमध्ये तुम्हाला इंग्लिश हवी असते आणि त्यात परफेक्शन आणण्याच्यासाठी धडपड केली जाते. आणि ते करताना मराठी माणूस कुठेही मागे पडत नाही. पण जेव्हा मराठी भाषेचा विषय येतो तेव्हा मराठी भाषा प्रमाण भाषेमध्ये शुद्ध मराठी पद्धतीने बोलावी असं जर कोणी प्रयत्न केला तर त्यांना मात्र हसलं जातं, त्यांची टिंगल केली जाते, त्यांना ट्रोल केलं जातं. तर ठीक आहे, हरकत नाही, जरूर ट्रोल करावं. तो ट्रोल करणाऱ्यांनी ट्रोल करावं, ठीक आहे, आणि बोलणारे बोलत राहतील. ट्रोल करणाऱ्यांच्या अंगाला भोकं थोडी ना पडणार आहेत आमच्या शुद्ध मराठी बोलण्याने. असो, तर पुढची प्रतिक्रिया, अरे तो मूवी आहे, थोडा एंटरटेनमेंट केला, बस झालं ना, बाकी काय पाहिजे. तुला आवडलं नाही तर बघू नको ना. आता बघितल्याशिवाय कसं कळणार की बघायचं की नाही बघायचं. म्हणजे बघितल्याशिवाय कसं कळणार मला आवडलं की नाही आवडलं. आणि जर मला आवडलं तर मी सांगेन की मला आवडलं, मला नाही आवडलं तर मी सांगेन नाही आवडलं. बरोबर की नाही. मी इतकंच केलं. माझ्या रिव्ह्यू मध्ये मी काय केलं, मी थोडी ना म्हणलं तुम्ही बघू नका. एक वाक्य तरी आहे असं, तुम्ही बघू नका म्हणून. मी काय म्हणलं, फक्त 18 वर्षाच्या खालची जी मुलं मुली आहेत त्यांनी हा पिक्चर बघू नका हे मी म्हटलं. कारण हे मी नाही म्हटलेलं, ते तर खरं सेन्सॉर बोर्डानेच म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे कमकुवत हृदयाचे आहेत त्यांनी सुद्धा हा चित्रपट बघू नये, त्रास होईल, हे मी सांगितलं. यातही काही चुकीचं केलेलं नाही, बरोबरच केलेलं आहे. मग मी सरसकट सगळ्या जनतेला म्हणतोय का की बघूच नका हा चित्रपट? नाही म्हणत आहे. थोडा एंटरटेनमेंट केला, बस झालं ना. तो तर मूव्ही आहे, हो, मलाही कळतंय की हा मूव्ही आहे, हो. मग ह्याच्यातून एंटरटेनमेंट म्हणजे करमणूक होतीये, मनोरंजन होतंय का? ठीक आहे, तुझं एंटरटेनमेंट होत आहे, माझं नाही होत आहे एंटरटेनमेंट, मला त्रास होतोय. त्रास म्हणजे मला पर्सनली काहीच त्रास नाही होत आहे. कारण यापेक्षा, या ॲनिमल पेक्षा कितीतरी दरिद्री चित्रपट मी बघितलेत.
फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अॅनिमल पेक्षा कितीतरी फडतूस पिक्चर मी बघितलेत, अॅनिमल पेक्षा कितीतरी हिंसक चित्रपट पण बघितलेत. इनग्लोरियस बास्टर्ड सारखा हॉलिवूडचा एक पिक्चर सुद्धा मी बघितलेला आहे. सो हिंसेचं वावडं वगैरे असला काही बिलकुल प्रकार नाहीये. गँग्स ऑफ वासेपूर सारखे चित्रपट सुद्धा आपण बघितलेले आहेत. त्याच्यामुळे वास्तवदर्शी चित्रपट सुद्धा आम्ही बघतो. एंटरटेनमेंट वाले कुठल्याही टोकाचे पिक्चर बघून झालेले आहेत. पण हा चित्रपट जो आहे ना, इवन चल सोड त्या वांगीचाच कबीर, तोही चित्रपट बघितलाय, तोही यापेक्षा जरा बरा आहे, जरा बरा आहे. पण हा चित्रपट त्या टाईपचा नाहीये. समाजावरती वेगळे संस्कार होतात या चित्रपटांनी, इतकंच माझं कन्सर्न आहे, इतकीच चिंता आहे. तर तुला आवडलं नाही तर बघू नको ना, की हो एकदा बघितलं आता बस झालं, पुन्हा बघण्यासारखा नाहीच बघणार आहे. पुढची प्रतिक्रिया, झुंडशाहीला विरोध करणं अवघड असतं. हे करेक्ट आहे की ज्या पद्धतीने लोक त्या मधमाशाच्या पोळ्यावरती दगड पडल्यानंतर कशी ते मधमाशा अशा उठतात, ते पोळं उठतं आणि दगड मारणाऱ्याच्या दिशेला जसे घोंगावायला सुरुवात करतात, तशा पद्धतीने या चित्रपटावरचं मी परीक्षण व्हिडिओच्या रूपात टाकलं आणि असा काही झुंडशाहीनी त्या प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला आहे की खरंय त्याचा अशा त्या कमेंट्सचा विरोध करणं अवघड आहे. आणि त्यामुळे मी विरोध करतच नाहीये. कशाला करायचा विरोध? मी त्याची मजा घेतोय, मी एंटरटेनमेंट करून देतोय, स्वतःची करमणूक करून देतोय. तर ही आहे झुंडशाही आहे, करेक्ट आहे. हे जे ट्रोल आर्मी जी असते ना सोशल मीडियावरची, ती अगदी काय म्हणूया झुंडशाहीच एक प्रतिबिंब आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यातून हे कळतं ना की समाज मन काय आहे, कुठल्या दिशेला चाललेलं आहे, हे त्याच्यातून कळतं. पण आणखीनही आहे की ज्या लोकांना हा चित्रपट आवडला नसेल ते हा चित्रपट बघायलाच गेलेले नसतील आणि मी जे काही बोललोय ते त्यांना पटलेलंही असेल. प्रश्न इतकाच आहे की त्यांनी तो चित्रपट पाहिलेला नाहीये आणि तो पाहण्याची सुतराम शक्यताही नाहीये. त्यामुळे ह्या कमेंट्सवरती अशी माणसं प्रतिक्रिया देणारही नाहीत, कारण अर्धवट ज्ञानाने प्रतिक्रिया काय देणार, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, चिखलामध्ये डुकरांना लोळायला आवडतं. डुक्कर जर चिखलात लोळलं तर त्याचं काहीच विशेष नसतं. आपण त्या डुकराला बाजूला करायला जर का गेलो त्या चिखलातनं, तर आपण सुद्धा त्या चिखलात लोळले जातो. आणि त्यामुळे जी सभ्य माणसं असतात ती सहसा अशा ट्रोलर्सच्या वाटेला जात नाहीत. मी पण जातच नाहीये, मी फक्त मजा घेतोय. आता पुढची कमेंट, मुळात तुला सिनेमा कळला नाही. आता हे एकेरीवर बरं का, ठीक आहे, मुळात तुला सिनेमा कळला नाही, मला कळला नाहीये सिनेमा, या माणसाला कळलाय. किंवा जर कळला असेल तर बाण अचूक जागेवर लागलेला आहे हे तुझ्या बोलण्यातून कळतंय. आता मी ह्याच्यातून फक्त गृहीतक काढतोय. त्याला बहुतेक असं म्हणायचंय की जर मला या सिनेमाचा अर्थ काही कळलेला असलाच, समजा मुळात कळलेला नाही अर्थ मला काय असं त्याचं म्हणणं आहे, आणि समजा जर का अर्थ कळला असेल तर बाण अचूक जागी बसलाय. बाण अचूक जागी बसलाय म्हणजे काय, त्याला असं म्हणायचंय त्या माणसाला की मी अल्फा नाहीये. त्याला पूर्ण ती थिअरी पटलेली आहे की जग हे फक्त एक तर अल्फा असतं किंवा वीकर मॅन असतं. तर त्याचं थोडक्यात म्हणणं आहे मी वीकर मॅन आहे. वीकर मॅन असल्यामुळे तो बाण अचूक जागी बसलेला आहे, परफेक्ट बसलेला आहे, असं त्याचं मत आहे. पण ज्या पद्धतीने या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक त्याच्यातले काम करणारे कलाकार असतील, समजा ते पटून करत असतील न पटून करत असतील, व्हॉट एव्हर, तो चित्रपट बघणारे जे प्रेक्षक जेव्हा हशा टाळ्या शिट्ट्या त्यांच्या चालू असतात अख्ख्या चित्रपटभर, अशी ती माणसं, आणि हे असले ट्रोलर्स, दळभद्री ट्रोलर्स, त्यांच्या दृष्टीने कदाचित जगाची विभागणी अशा दोन पद्धतीत झालेली असेल की जे आहेत अल्फा आणि जे अल्फा नाहीत ते बाकीचे सगळे वीकर मॅन. पण ही तुम्ही तयार केलेली जी विभागणी ती आम्हाला मान्य नाहीये. कारण सध्याची सायकोलॉजी असं सांगते की फक्त अल्फा आणि बीटा एवढी विभागणी नाहीये. सिग्मा नावाचा पण एक प्रकार आहे. सिग्मा म्हणजे काय माहितीये का? माहित नसेल तर माहिती करून घ्या. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सायकोलॉजीच्या मध्ये मिळेल. सिग्मा म्हणजे अशी माणसं की जी फ्लेक्झिबल असतात, त्यांच्यामध्ये दोन्हीचे
म्हणजे अल्फाचे सुद्धा त्यांच्यामध्ये गुण असतात आणि बीटाचे सुद्धा गुण असतात, पण ते वेळ प्रसंगी त्यांना हवा तो गुण प्रकर्षाने पुढे आणू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एखादा जर सिग्मा असेल तर तो स्वतःला कुठल्याही स्थितीमध्ये ढालू शकतो. तो स्वतःतल्या ज्या बीटा ज्या प्रवृत्ती असतील त्यांना सुद्धा तो वरती आणू शकतो वेळ प्रसंगी. म्हणजेच तो कोणाचा कार्यकर्ता बनू शकतो, फॉलोअर बनू शकतो. बीटा म्हणजे काय, तुम्ही बीटाला इतकं कमजोर समजू नका. बीटा कोण असतात? बीटा फक्त काही विकरमॅन नसतात. सोपं आहे, तुम्ही सिम्प्लिफाय करून टाकताय खूपच. पण बीटा म्हणजे कोण असतात? फक्त विकरमॅन नसतात, ते फॉलोअर्स पण असतात. आणि नेता हा फॉलोअर्सच्या मदतीवरती बनत असतो. समर्थक, कार्यकर्ते, अनुयायी ह्या सगळ्यांच्या ताकदीवरती एक नेता बनत असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्या बीटांना किंवा त्या फॉलोअर्सना कमअस्सल समजू नका. आणि असा तो जो सिग्मा असतो तो वेळप्रसंगी फॉलोअर बनू शकतो, अनुयायी बनू शकतो, तो बीटा बनू शकतो. त्याच पद्धतीने जर गरज पडली तर तो अल्फा सुद्धा बनू शकतो. जर त्याला लक्षात आलं की तो काम करत असलेल्या ऑर्गनायझेशनमध्ये एका लीडरची आवश्यकता आहे आणि अवतीभोवती कोणी लीडर नाहीये, तर त्याला इच्छा नसून सुद्धा तो अल्फा बनू शकतो. कारण जसं मी मगाशी म्हटलं, सिग्माच्या मध्ये अंगीभूत दोन्ही गुण असतात. वेळ प्रसंगी तो बीटाही बनू शकतो, वेळ प्रसंगी तो अल्फाही बनू शकतो. आणि अशा सिग्मांची संख्या मोठ्या प्रमाणात समाजामध्ये वाढतीये. याविषयी या चित्रपटात काहीच बोललं गेलेलं नाही. आणि मुख्य म्हणजे माझ्या त्या व्हिडिओवरती वाटेल त्या कमेंट्स लिहिणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्या लोकांच्या तर हे सिग्मा नावाची पण एक प्रवृत्ती असते, हे गावीही नसेल कदाचित. त्याच्यामुळे ठीक आहे, बाण अचूक लागलाय का असं त्या माणसाला वाटत असेल तर त्याला वाटू देऊ आपण. पण हे असले काही बाण आमच्या जवळपास पण फिरकत नाहीत. आम्ही सिग्मा टाईपची माणसं आहोत. त्याच्यामुळे बचके राहणार बापांनो. हा बाळा, सांभाळून राहा. ठीक आहे ना. तर पुढची प्रतिक्रिया. यू आर ॲब्सोल्युटली राईट सर. एकांना हे खूप आवडलं आहे, मूवी रिव्ह्यू खूप आवडलेला आहे. आणखीन एक आहे प्रश्न, काय प्रतिक्रिया. एकांनी म्हणलं की आम्ही कोण म्हणून काय पुससी. आणि ती बहुतेक प्रतिक्रिया अशी आहे की एकांनी म्हणले कोण आहे हा. कोण आहे हा म्हणजे हा 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 कोण आहे, हे एक काय म्हणूया रिडिक्यूल केलेल्या पद्धतीने ते कोण आहे हा कोण आहे अशा पद्धतीने ते आहे. तर त्यावरतीच बहुतेक हे असेल, आम्ही कोण म्हणून काय पुससी. तर जर ही कमेंट काय म्हणूया सार्कॅस्टिक पद्धतीने जर लिहिलेली नसेल तर ती त्या मगाच्या कमेंटला उत्तर देणारी कमेंट आहे असं म्हणायला पाहिजे. कोण आहे हा, तर त्याच्यावरती प्रतिक्रिया, आम्ही कोण म्हणून काय पुससी. एक कविता आहे पूर्वीची, आम्ही असू लाडके. ती एक जुनी कविता आहे, तुतारी नावाची. आणखीन एक प्रतिक्रिया, आता ही जरा ऐका. अरे चू, पूर्ण लिह रे, धाडच नाही तुझ्या. अरे चू, तुला कोणी जबरदस्तीने तोंडात वांगी घातली आहे का. बघा, अरे चू, तुला कोणी जबरदस्तीने तोंडात वांगी घातली आहे का. या प्रश्नाचं उत्तर नाही, कोणी जबरदस्ती केलेली नव्हती. अगदी करेक्ट आहे. तुला आवडत नाही तर नको खाऊ. मी कुठे खाल्ली आहे. नाही बरं, ज्याला आवडते तो घरी पण खाईल. ठीक आहे, ज्याला आवडते तो घरी पण खाईल आणि पैसे घालून हॉटेलमध्ये पण खाईल. हा काय उच्च विचार आहेत, काय उच्च विचार आहेत. या प्रतिक्रियेवरती म्हणजे वाईट वाटतं की सभ्य स्त्री पुरुष आपले व्हिडिओज बघतात, आपले सबस्क्रायबर्स हे सभ्य आहेत. पण अशांच्या पुढे हे सगळं बोलावं लागतंय. पण त्यांनाही माहिती असू देत ना की सध्या समाजात काय चाललंय, कशी माणसं भरलेली आहेत, हे ट्रोलर्स कसे आहेत.
आपण बघितलं नाही म्हणजे ती समाज ती माणसं तिथे नाहीत असं नसतं ना. बघायला पाहिजे की कशी असतात ती माणसं, समजून घ्यावं. तर या माणसाचं जे काही प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया अशी का आहे हेच कळलं नाहीये मला. की व्हिडिओ एकतर त्यांनी पूर्ण बघितलाच नाहीये, आणि जर बघितला असेल तर त्यात मी काय म्हटलं हे त्याला काहीही कळलेलं नाहीये, आणि तो पिक्चर का बघायला गेला हेही ह्याच्यातनं कळलं. तो पिक्चर, तसला पिक्चर तो का बघायला गेला थिएटरमध्ये हे त्याच्या या प्रतिक्रियेवरून कळतंय. पुढचा त्याला म्हणायचंय चुत्या मूव्ही आहे हा. म्हणजे आता हे अरे चुत्या मूव्ही आहे हा असंही त्याला म्हणायचंय का, की हा मूव्ही चुत्या आहे हे त्याला म्हणायचंय, गॉड नोज. पण मी दुसऱ्या अर्थी घेतोय की ही मूव्ही खराब आहे, त्या अर्थी त्यांनी म्हटलेलं असावं. आणखीन आता पुढची प्रतिक्रिया, मला वाटतं समाजात जितकं जास्त विमेन एम्पॉवरमेंट होईल तेवढं जास्त लोक ॲनिमल सारख्या मूव्हीला जातील आणि त्यांचं फ्रस्ट्रेशन काढतील. तर मला नाही वाटत की विमेन एम्पॉवरमेंटमुळे पुरुषांनी फ्रस्ट्रेट व्हावं असं काही नाहीये. फेमिनिझमचा अतिरेक जो काही आहे ना तो भयंकर असतो, मान्यच केलं पाहिजे. आणि त्यामुळे मी एक्स्ट्रीम किंवा अल्ट्रा फेमिनिझमचा विचार पटण्यासारखा नाहीये कोणालाच, म्हणजे अतिशय तो डेंजरस प्रकार आहे. त्याच्यामुळे त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. परंतु विमेन एम्पॉवरमेंटच्या मुळे, म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या मुळे, महिला सबलीकरणाच्या मुळे पुरुषांनी घाबरून जावं असं काही नाहीये. खरं म्हणजे पुरुषांनी फ्रस्ट्रेट व्हावं असंही काही नाहीये. आणि त्यामुळे पुरुषांच्या अशा त्या फ्रस्ट्रेशनमुळे ॲनिमल सारखे चित्रपट गाजतात आणि तिकडे लोकांचे पाय वळतात, माझा त्यावर विश्वास नाही. माझं म्हणणं आहे महिला सबलीकरण असो किंवा नसो, कारण माझं स्पष्ट मत आहे आजही महिला सबलीकरण झालेलं नाहीये झालेलं महिला सबलीकरण. जे काही आपल्याला अवतीभोवती दिसतंय ते महिला सबलीकरणाच्या नावाखाली केली गेलेली मलमपट्टी आहे. अजूनही आपला समाज स्त्रीला उपभोग्य वस्तूच समजतोय आणि त्याचं महिमामंडन केलं जातंय त्या उपभोगण्याचं. ठीक आहे ना. हे असल्या ॲनिमल सारख्या चित्रपटामधून चुकीच्या पद्धतीच्या अनेक गोष्टींचे डोस पाजले जात आहेत. असो, तर त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन वगैरे मला हे काही मान्य नाहीये. आमच्या समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये एक प्राणी दडलेला आहे. त्या ॲनिमल पिक्चरनी त्या प्राण्याला, त्या प्रत्येक मानवाच्या आत दडलेल्या त्या पशुला साद घातलेली असावी, ज्यामुळे पब्लिकला तो पिक्चर आवडला आणि त्या पब्लिकचे पाय ॲनिमल या चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळले. हे लोक वॉर, पठाण, टायगर 3, पाकिस्तानी किती चांगले हे दाखवतात, पीके मूव्ही, हिंदू देवदेवता दुखावले जातात, तेव्हा कुठे जातात हे लोक. जास्ती शिकलं की असं होतं. तर हे ज्या कोणी लिहिलेलं आहे त्यांना मी हे सांगू इच्छितो की पीके चित्रपट मला स्वतःला आवडलेला नाही. पीके चित्रपटामध्ये हिंदू देवी देवतांच्या विरुद्ध ज्या काही पद्धतीने आक्षेपार्ह चित्रीकरण केलेलं आहे, मला मुळात तो अख्खा पिक्चरच आवडलेला नाही. आणि त्यातलं ते जे चित्रीकरण आहे तर बिलकुलच नाही आवडलेलं, ते आक्षेपार्हच आहे. पण त्यावरती मी माझी प्रतिक्रिया नोंदवायला त्यावेळेला माझं युट्यूब चॅनलच नव्हतं. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, वॉर, पठाण, टायगर 3, टायगर 1, टायगर 2 जे काही असले चित्रपट आहेत त्याच्यावरती मी रिव्ह्यूज करत नाही, कारण ते त्या लायकीचेच नाही आहेत. ते चित्रपट स्पष्ट सांगतो, हे चित्रपट तसल्या लायकीचेच नाही. दुसरी गोष्ट, पठाण हा चित्रपट तर मी अजून बघितलेलाच नाही. तर तेव्हा कुठे असतात हे लोक? तर मी हे लोक म्हणावा असा मी नाहीये. मी हिंदुत्वनिष्ठ आहे. आलं का लक्षात? मी हिंदुत्वनिष्ठ आहे. माझे तुम्ही बाकीचे व्हिडिओ जर का काढून बघितले युट्यूब चॅनलवरती तुम्हाला स्पष्ट दिसेल. त्याच्यामुळे त्या हे लोक मध्ये मी नाहीये. ते वोकिस्ट आणि कोण अजून कुठले असतात, लिबरल, लेफ्टिस्ट, त्या कंपूमध्ये मी नाही. मी हिंदुत्वनिष्ठ आहे. पण ॲनिमल चित्रपटामध्ये
हे जे काय हिंदुत्ववाद आणि असलं काही नाहीच आहे, त्या पलीकडचा तो वेगळाच चित्रपट आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे इथं ते तुम्ही हिंदू मुस्लिम काही आणूच नका ॲनिमल चित्रपटामध्ये. ॲनिमल हे कम्प्लिटली वेगळा प्रकार आहे, ही एक गोष्ट आधी ध्यानात घ्या. ठीक आहे ना. त्याच्यामुळे त्याची तुलना तुम्ही वॉर, पठाण, टायगर 3, PK असल्या चित्रपटांची ॲनिमलची तुलनाच करू नका. ॲनिमल हा चा पिंडच वेगळा कम्प्लिटली, एक गोष्ट लक्षात घ्या. बरं, पुढची प्रतिक्रिया आहे की सूरज बडजात्याचा काळ गेला साहेब, जरा अपडेट व्हा. तर हे ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे ना, तर आम्ही अपडेट ऑलरेडी झालेलो आहोत. मगाशी तुम्हाला उत्तर यावरती दिलेलं आहे की त्या ॲनिमलचा बाप असलेले मूवी आम्ही बघून झालेले. त्याच्यामुळे कसला अपडेट व्हायचं आहे, काय अपडेट व्हायचं आहे ना, हे आम्हाला कळतं. तो सूरज बडजात्याचे पिक्चर ना आम्ही शाळेत असताना येऊन गेलेत भावा, कळलं ना. आता जमाना उलटला, इथं दाढीचे केस पिकली ती, कळलं का. मी हा जो रिव्ह्यू केला ना, तो स्वतःच्या संदर्भात नाही केलेला मित्रा. वैयक्तिक मला कुठं काहीतरी टोचलाय, त्रास झालाय असलं नाहीये. समाजाच्या दृष्टीने विचार करून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. समाजाच्या दृष्टीने विचार करून म्हणजे काय कळतंय का, सगळ्यांनी एक जरा गोष्ट ध्यानात घ्या की एकेकाळी आमचे आदर्श कोण होते. छत्रपती शिवाजी महाराज, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, हे आमचे आदर्श आहेत खरं म्हणजे. आणि प्रभू श्रीराम त्यांच्या नावातच ती ओळख आहे, मर्यादा पुरुषोत्तम. आणि ही कसली मर्यादा आहे, नीतिमत्तेची मर्यादा, की नीतिमत्तेनी आपलं आचरण करणं, सदाचरण करणं, रोजच्या व्यवहारामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये स्त्रीचं शील राखणं, स्त्रीशी बोलताना सभ्यपणे बोलणं, सभ्यपणे वागणं, आणि परस्त्रीला माते समान बघणं. ह्या गोष्टी प्रभू श्रीरामांनी आम्हाला घालून दिलेल्या आहेत. तो आदर्श आहे आपला. आणि तोच आदर्श पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अगदी व्यवस्थितपणे पेलला. तो आदर्श प्रस्थापित केला आपल्या समाजाच्या पुढे. आपल्या समाजाला विसर पडलेला होता. पण जेव्हा आपल्या लोकांचं पाऊल चुकायला लागलं, त्यावेळेला स्वतःच्या उक्तीनी आणि कृतीनी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श प्रस्थापित करून दाखवला. योग्य तिथे दंड देऊन, शिक्षा करून, आणि शक्य तिथे गोडी गुलामी नीट समजावून सांगून, आणि अगदी वेळप्रसंगी कायदे करून समाजामध्ये नीतिमत्ता आणि स्त्रियांच्या विषयी उदार भावना, स्त्री दाक्षिण्य, या सगळ्या गोष्टी लोकांच्या मध्ये रुजवल्या. परस्त्रीच्याकडे मातेसमान रूपाने बघण्याची आपलीच विसरलेली एक गोष्ट त्यांनी आपल्या पुन्हा आपल्या मनामध्ये रुजवली. पुरुषांच्या शक्तीला कोंदण हे त्या नीतिमत्तेचं असायला पाहिजे. तुम्ही अतिशय शूर व्हा, अतिशय ताकदवान व्हा, तुम्ही अल्फा, अगदी गॅमा, थीटा सगळं व्हा तुम्ही, पण त्या सगळ्याला एक कोंदण नीतिमत्तेचं पाहिजे, सदाचरणाचं पाहिजे, मर्यादेचं पाहिजे. ही एक गोष्ट प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेली आहे. आणि ती गोष्ट या ॲनिमल सारख्या चित्रपटातून डॅमेज होतीये. एक समाज म्हणून मला ते योग्य वाटत नाहीये. एक प्रतिक्रिया अशी, येड्या माणसा, त्या कॅरेक्टरला तसं वाटतंय. तर येड्या भावा, तो व्हिडिओ तू पूर्ण बघ. त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की त्या कॅरेक्टरला तसं वाटतंय, हे मी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी म्हणलंय, गब्बर सिंगला बघून तू डेकॉइट झाला का. डेकॉइट बरं का, डेकॉइट, डाकू नाही. की वीरू जयला बघून चोर झाला. मंदबुद्धी, हिम्मत पण कशी होते इतक्या इग्नोरन्स मध्ये व्हिडिओ बनवायची. क्या बात आहे. कसला इग्नोरन्स केला रे, काय इग्नोरन्स केला. व्हिडिओ तू नीट बघ पहिल्यांदा. व्हिडिओ नीट न बघता, पूर्ण न बघता ही असली कमेंट टाकण्याचा इग्नोरन्स करताना तुला हिम्मत जशी झाली ना, तशीच हिम्मत केली मी. तो व्हिडिओ तर मी पूर्ण बघितलेला आहे. तो चित्रपट पूर्ण बघितलाय, नीट बघितलाय, तुझ्यापेक्षा नीट बघितला. एक गोष्ट. दुसरी गोष्ट,
वेगवेगळ्या शक्यता सांगताना ही पण सांगितली की त्या कॅरेक्टरच्या तोंडी ते वाक्य आहे, म्हणजे त्या कॅरेक्टरची मानसिकता त्याच्यातनं दाखवलेली आहे. ठीक आहे, त्याच्यात त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट म्हटलेलं पण आहे. दुसरी गोष्ट, हे जे म्हणतात त्या गब्बर सिंगला बघून कोणी डाकू होत नाही, जय विरूला बघून कोणी चोर होत नाही. मित्रा, जरा आपला भारतीय समाजाचा नीट अभ्यास कर. धूम चित्रपट ज्या वेळेला प्रदर्शित झाला आणि तो अतिशय गाजायला लागला, त्यानंतर धूम स्टाईल चोरी झालेल्या आहेत. बंटी बबली पिक्चर रिलीज झाला, तो गाजला, त्याच्यानंतर बंटी बबलीच्या स्टाईलमध्ये चोऱ्यामाऱ्या झालेल्या आहेत. सैराट पिक्चर रिलीज झाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सैराट पद्धतीने गोष्टी घडायला लागल्या. कित्येक चित्रपट असे की ज्याच्यामध्ये म्हणजे जे लव्हर्स असतात ते चित्रपटाच्या शेवटी आत्महत्या करतात आणि ते बघून प्रत्यक्ष जीवनामध्ये लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे चित्रपटाचा प्रभाव लोकांवर पडत नाही असं नाही. आमच्या भारतामध्ये लोक अशा काही प्रकारचे आहेत की ते चित्रपटाला फॉलो करतात. चित्रपट वेगळ्या पद्धतीने लोकांच्या मनावर संस्कार करतो आणि म्हणून चित्रपट बनवणाऱ्यांनी काही पथ्य पाळायला पाहिजे, काही मर्यादा पाळायला पाहिजे. हे मला त्या व्हिडिओतून सांगायचं होतं आणि मी ते सांगितलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी मंदबुद्धी आहे तर ठीक आहे, समजा मंदबुद्धी, मला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण व्यक्तिगत माझ्यावरती काही टीका असेल तर त्याचा मला जराही त्रास नाहीये. मी जे काही बोललोय ते फक्त 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 देश आणि आपल्या समाज यांच्या हिताच्या संदर्भात बोललेलो आहे. पुढे तुमचा हा व्हिडिओ व्हायरल होणार खूप, तर तो खूप नाही पण बऱ्यापैकी लोकांनी बघितलाय. खूप व्हायरल व्हावा असा एवढं अजून तरी, आणि तो व्हायरल व्हावा म्हणून मी काही मुद्दाम काही केलं असंही काही नाहीये. तुम्ही सर थांब कमांडो कुंकू लावते टाइप्स मूवी बघा. नाही सॉरी, मी असले पिक्चर बघतच नाही. मला कळतंय तू काय पद्धतीने हे सार्कास्टिक पद्धतीने तू टोमणेबाजी करतोय, ठीक आहे, हरकत नाही, जरूर. हे असले पिक्चर मी नाही बघत आणि नाही, मी त्या असल्या पिक्चरच्या वाटेला जातच नाही. मग या ॲनिमलच्याही वाटेला गेलो नसतो, मगाशी सांगितलंच आहे. असो, पुढे तो डायलॉग तुम्ही खूपच पर्सनली घेतला दिसतोय. तर अरे मित्रा, मी फक्त त्या डायलॉगवरती नाहीये तो व्हिडिओ केलेला, त्या डायलॉगच्याही पुढे जा. मी पर्सनली काहीच घेतलेलं नाहीये. तुम्ही चुकीचे अर्थ करताय काही ह्याच्यातून. म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय या सगळ्या कमेंट्स वाचून की हे लोकांचे डोकी, मेंदू हे गुडघ्यांमध्ये नसून टाचांमध्ये आहेत का? कारण हे ह्या लोकांना त्या संदीप वांगा रेड्डीनी त्या रणबीरच्या तोंडून जे काही वाक्य टाकलेलं आहे, अल्फा बीटा थीटा खीटा करून, ते इतकं आवडले दिसतंय लोकांना की त्या वाक्याच्या पलीकडे जातच नाहीयेत. आणि त्या पिक्चरमध्ये नाहीच, तर उलट त्या माझ्या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा त्या वाक्याच्या पुढे ते जातच नाहीयेत. नुसतं तेवढंच बघितलंय आणि तेवढ्यावरतीच त्यांची कॅसेट अडकलेली आहे दिसतंय. कारण तो डायलॉग तुम्ही खूपच पर्सनली घेतलाय वाटतं असं ते म्हणतायत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला कळेल की त्या वाक्याच्याही पुढे गेलेलो आहे मी. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा गैरसमज दूर होईल. आणि तुम्हाला जे वाटतंय ना की पर्सनली घेतलंय खूपच, तर ते जे अर्थ तुम्ही काढायचा प्रयत्न करताय त्यातून दूर होण्यासाठी, तुमचा तो गैरसमज दूर व्हावा असं जर वाटत असेल तर आमचे सेंटर स्पॉटचे बाकीचे व्हिडिओज बघा. बऱ्यापैकी तुम्हाला कळेल की आम्ही काय पर्सनली घेतो, काय पर्सनली घेत नाही, सगळं कळेल तुम्हाला. पुढचं, तुला एवढा त्रास होत आहे, कशाला बघितला? मी तर बघितलाच नाही. तर मला पर्सनली काय चांगलं वाटतं, काय चांगलं वाटत नाही याचा मी विचार करत नाही. मी फक्त देश आणि समाज यांचा विचार करतो. माझ्या समाजाच्या दृष्टीने, माझ्या देशाच्या दृष्टीने काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा मी फक्त विचार करतो. आणि त्यामुळे मी एखादी गोष्ट बघायची की नाही हे त्या मोजपट्टीवरती ठरवतो. पुढे, अल्फा मेल सिक्युरिटी देऊ शकतो, कवी सिक्युरिटी देऊ शकत नाही, कवीला पण अल्फा मेल सिक्युरिटी देतो. वा, क्या बात आहे, टाळ्या 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 टाळ्या. म्हणजे आता मग खरा प्रश्न आहे की एवढं जर आहे तर राष्ट्रगीताच्या वेळेला तू उभा का राहतो रे? राष्ट्रगीत हे सुद्धा एक गीत आहे ना. तुम्ही सगळे जे कोणी अल्फा आहात, स्वतःला जे अल्फा म्हणवणारे लोक आहात, जे तुम्ही कवींना सुद्धा सिक्युरिटी देता,
म्हणजे तुम्ही या सगळ्या कवींच्या पेक्षा श्रेष्ठ आहात असं तुम्ही स्वतःला जर समजता, तर राष्ट्रगीताच्या वेळेला उभे का राहता? का राहतात? कारण फक्त चांद तारे तोड लावूंगा असंच फक्त कवी म्हणत नाही. कवी अनेक प्रकारच्या कविता लिहित असतो. तो भक्तिगीत लिहितो, तो देशभक्तीपर गीत लिहितो, मातृभक्तीच्या वरती सुद्धा तो कविता गाणी लिहित असतो. तो लावणीही लिहितो, गवळणही लिहितो. फक्तच मराठी काय, प्रत्येक भाषेमध्ये कवीनी स्वतःची छाप सोडलेली आहे. किती वेगवेगळे प्रकार वापरलेले आहेत कवीनी. राष्ट्रगीतामध्ये तर आहेच, अभंगांमध्ये सुद्धा आहेच. अरे तुम्ही ज्या प्रार्थना गाता, तुम्ही जे श्लोक म्हणता, ज्या आरत्या करता, कुठल्याही असतील, कुठल्याही जाती धर्म पंथ भाषा कुठलाही देश, कुठे ना कुठे कवी आहेच आहे. तुम्ही कुठे पळून पळून कुठे जाणार तुम्ही? हे सगळे अल्फा लोक त्यावेळेला टाळ्या वाजवतात, उभे राहतात, हात जोडतात, ताठ उभे राहतात. त्या कवीच्या गीतांचा वापर त्यांना पुन्हा पुन्हा करावा लागतो. बरं, मुख्य गोष्ट, कवी असं म्हणतच नाहीये की सगळ्या त्या अल्फांच्या पेक्षा आम्ही सगळे कवी श्रेष्ठ. नाही. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणून कवींची वाटेल तशी चेष्टा करण्याचं काम समाज यथासांग आतापर्यंत करत आलेला आहे. आणि तरी सुद्धा या सगळ्या टीका पचवून सातत्याने नवीन नवीन कवी तयार होत आहेत. ते त्यांना वाटतं, त्यांना स्फुरतं, त्यांना सुचतं म्हणून कविता लिहितात, काळाच्या पडद्याआड जातात. त्यांच्या कविता मात्र अजरामर होतात. हे जे कोणी अल्फा बीटा थीटा जे कोणी असतात त्या सगळ्यांना, त्या सगळ्या नाही पण त्यातल्या बहुतांश लोकांना कविता हा गोष्टी आवडतात म्हणून तर ते डोक्यावर घेतात. जर लोकांना कविता आवडल्याच नसत्या तर त्या काळाच्या पडद्याआड गेल्या असत्या. इतकी सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. तर कसं आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. त्याच्यामुळे हे जे कोणी असं, आणि दुसरी गोष्ट, कवी हा जेव्हा कविता करतो तो मी किती श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी, अशी टिमकी वाजवण्यासाठी तो कविता लिहितच नसतो. तो ना कुठल्या अल्फाला डिरोगेटरी पद्धतीने लिहितो, ना बीटाची तळी उचलून धरतो, असलं काहीही करत नाही. तो त्याला जे सुचतं तो ते लिहित असतो. आणि हे सुचण्याचं काम फक्त वीकर लोकांनाच जमतं असं नाहीये. मी पुन्हा पुन्हा सांगेन हे. असेही कित्येक अल्फा लोक मला माहिती आहेत की जे अत्यंत क्रिएटिव्ह आहेत, उत्कृष्ट चित्रकार आहेत, उत्कृष्ट नृत्य करू शकणारे ते लोक आहेत, उत्कृष्ट चित्रकार आहेत, उत्कृष्ट संगीतकार आहेत, उत्कृष्ट कवी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे अल्फांना कवितांचं वावडं वगैरे हे नो 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 नो. तुम्ही चुकीचा अर्थ काढताय मित्रांनो. कम आउट ऑफ इट, ग्रो अप. असो, पुढे सेंटर स्पॉट. तू काढ फिल्म मग तुला पाहिजे तशी. जरूर काढीन, जरूर काढीन. आवडेल, आवडेल. एक दिवस येईल तसा कदाचित. काढीन चित्रपट, बघूया जमतंय का. आणखीन एकाने लिहिलंय काही पण, आणि मग खूप साऱ्या स्माइलीज हसताना, हा 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 हा. ठीक आहे, काही पण तर काही पण. आणखीन एक, तुमच्या एकूण व्हिडिओवरून मी एवढंच बोलू इच्छितो, पुढच्या वेळी व्हिडिओ शूट करताना रूम मधील फॅन बंद ठेवा, बाकी चालू द्या. तर तुमची सूचना ऍक्सेप्ट केलेली आहे. फॅन बंद ठेवलेला आहे आज, आणि म्हणूनच आता घाम भरपूर यायला लागलेला आहे. ठीक आहे. आणि त्यातलं जे बाकी चालू द्या जे आहे ते कळलं आपल्याला. परीक्षण आवडलेलं नाहीये, कळलं, हरकत नाही. आणखीन एक आहे प्रतिक्रिया. तुम्ही दिलीप कुमारचा देवदास बघितला का? तो चित्रपट अॅनिमल कबीर सिंगचेच पिल्लू होते. जेव्हा मुलगा किंवा मुलगी त्याच्या प्रियकराला नकार देते तर तो स्वीकारायला पाहिजे ना. त्यात मात्र तो दारू पिऊन तिच्या घराभोवती फिरतो. प्रदीपचे गाणे हे ये दुनिया भी मिल जाए तो क्या है, किती लिंग पिसाटपणा हा. तर आता हे जर सार्कॅस्टिक पद्धती, म्हणजे ही कमेंट सार्कॅस्टिक नाहीये असं मी मानतो. जर सार्कॅस्टिक लिहिलेली असेल तर मग काय बोलायलाच नको. पण ही एक सिरियसली लिहिलेली प्रतिक्रिया आहे असं जर गृहीत धरलं तर येस, मला हे मान्य, अगदी बरोबर लिहिलेली आहे ही प्रतिक्रिया. आपल्याकडे चित्रपटात एकतर्फी प्रेमाचं प्रचंड उदात्तीकरण केलं गेलेलं आहे असं माझं मत आहे, मी सांगतोय. आणि समाजात सुद्धा एकतर्फी प्रेमातून आत्महत्या होतात, नाहीतर इतरांच्या तरी हत्या केल्या जातात. इतकंच नाही, ऍसिड इफेक्ट सारख्या गोष्टी सुद्धा घडतात. म्हणजे अगर तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती, असा एक टिपिकल अल्फा विचार हा सुद्धा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि त्यातून ते काय करतात मग, की जे तुमचं तथाकथित प्रेम होतं, ज्या कुठल्या व्यक्तीवर तुमचं प्रेम होतं, ज्या कुठल्या मुलीवर प्रेम होतं एकतर्फी, तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकून मोकळे होतात हे लोक. म्हणजे अशी ही ग्रेट माणसं असतात.
आणखीन एक प्रतिक्रिया ही सगळ्यात भारी आहे की 541 सब्सक्राइब वाला लोग सिखाया, 541 सब्सक्राइबर्स वाला लोग हमें सिखाएगा. क्या बात है. आहाहा. म्हणजे युट्यूबनी काही अशी एक लेवल घालून दिली आहे का की 541 सबस्क्रायबर्स आहेत तुमचे, तुम्ही गप्प बसायचं तुमच्या लेवलमध्ये, तुम्ही नाही असल्या काही गोष्टी, असले परीक्षण, असले सिनेमा रिव्ह्यूज नाही करायचे, यू आर नॉट अलाउड. असं काही आहे. आम्हाला भीती वाटली. मित्रांनो, काय तुमची मानसिकता आहे की म्हणजे 541 सबस्क्रायबर्स असलेल्यांनी घाबरून राहावं, त्यांनी स्वतःचं मत मांडू नये. हे कसलं डॉमिनेशन आहे. मग तुमचं कुठे गेलं फ्री स्पीच. तुम्हाला जे मनात विचार आले ते तुम्ही व्यक्त करणं, ज्याला म्हटलं जातं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कुठे गेलं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 541 सबस्क्रायबर्स असलेलाच नाही तर ज्याच्याकडे 1 सबस्क्रायबर आहे किंवा ज्याच्याकडे 0 सबस्क्रायबर आहे त्याला सुद्धा इक्वल अधिकार आहे त्याला जे वाटतं ते त्याला बोलण्याचा. तुम्हाला पटत नाही तुम्ही ऐकू नका. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता ना, अरे मंदबुद्धी, तुला चित्रपट नाही आवडला, नको बघू तू, त्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षण नाही ना आवडलं, नका बघू. इन्व्हिटेशन नाही दिलेलं परीक्षण बघा म्हणून, इन्व्हिटेशन नाही दिलेलं ट्रोलिंग करा म्हणून, टोमणे लिहा म्हणून. कोण दिलं तुम्हाला इन्व्हिटेशन? तुम्ही बघा, नका बघू, सोडून द्या. डिसलाईक करा हवं तर, किंवा काहीच रिॲक्टच करू नका. कोण दिलं तुम्हाला इन्व्हिटेशन? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जे काही पॉप्युलर वाटणारे जे चॅनल्स असतात त्या प्रत्येक चॅनलची सुरुवात 0 सबस्क्रायबर पासूनच झालेली असते मित्रांनो. आलं का लक्षात? त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या आपल्या लेवलमध्ये राहायचं. ठीक आहे ना. सो आणखीन एक शेवटची प्रतिक्रिया. तुम्ही ब्लॅक मिरर वेब सिरीज, पॅरासाइट आणि ब्रॅड पिटच्या फाईट क्लबवर रिॲक्शन द्या. तर माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की मी जे काही मूवी रिव्ह्यूज करतो ते मला कुठंतरी हिट झाले, मला अपील झाले की मगच ते मी चित्रपट बघतो आणि त्यावरती प्रतिक्रिया देतो. सहसा वाटेल त्या कुठल्याही चित्रपट मी बघायला जात नाही. चुकून माखून एखादा वेगळ्या प्रकारचा चित्रपट असला की मग त्यावरती म्हणजे जे मी सहसा नाही बघत अशा टाईपचे क्वचित काही चित्रपट आहेत की जे माझ्याकडून बघितले गेले आणि मग त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यायची म्हणून दिली. अशा घटना घडलेल्या आहेत माझ्याकडनं. पण मुख्यतः मी काही ठराविक प्रकारचे चित्रपट बघतो. मध्यंतरी तेजस बघितला होता. त्याही वेळेला अशीच गंमत झाली होती की तेजस हा चित्रपट मला आवडला आणि त्यावरती मी चांगली प्रतिक्रिया दिली, तर काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला, रिडिक्यूल केलं, त्याच्याही वरती ट्रोल केलं की तेजस हा चित्रपट आवडूच कसा शकतो. तर असे असतात लोक. तर असो. तर आता मी आपली इथे रजा घेतो. सेंटर स्पॉटचे व्हिडिओज असेच बघत राहा. सेंटर स्पॉटचा कंटेंट ज्यांना आवडतोय त्यांनी तो आवडून घ्या. ज्यांना तो आवडत नाही त्यांना मी इन्व्हिटेशन नाही देते ट्रोल करण्याच्यासाठी, त्यांना इन्व्हिटेशन देत नाहीये मी टोमणे मारण्याच्यासाठी. पण एक विनंती अशी करीन की ज्यांना सभ्य भाषेमध्ये जर ट्रोलिंग कसलं रे, कमेंट्स जर का लिहायच्या असतील तर जरूर कमेंट्स तुम्ही करू शकता. आय एम ऑलवेज ओपन फॉर युअर कमेंट्स. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की इंटरनॅशनल रिलेशन्सच्या वरती मी जेव्हा व्हिडिओज करतो किंवा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात जेव्हा मी व्हिडिओज करतो आणि लोकांना कमेंट्स लिहा असं जे आवाहन करतो त्यावरती लोक कोणी कमेंट्स लिहित नाही, कोणी प्रश्न विचारत नाही. इवन एखादं मत माझं पटलं नाही तर त्याच्याही वरती कोणी व्यक्त होत नाही. पण ॲनिमल सारख्या एका भंकस चित्रपटावरती माझं परीक्षण ऐकून त्यावरती 46 प्रतिक्रिया पडाव्यात ह्याचं मला आश्चर्य वाटतं. आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात, इंटरनॅशनल रिलेशन्सच्या संदर्भात जिथे जिथे भारत आहे इन्व्हॉल्व्ड, अशाच व्हिडिओजच्या वरती मात्र प्रतिक्रिया येत नाहीत. ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. या स्थितीमध्ये जरा बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. बघत राहा सेंटर स्पॉट. खूप खूप धन्यवाद.